अमेरिका, इस्रायल आणि इराणमधले हे युद्ध नक्की कशासाठी चाललंय? तेलाच्या विहिरीवर ताबा मिळवण्यासाठी की हजारो वर्षापासून जपलेल्या धर्माच्या अस्मितेसाठी? वर करणे हे युद्ध इस्रायल, अमेरिका आणि इराण या देशांमधलं वाटत असलं तरी या संघर्षाचं मूळ कशात आहे हे 30 वर्षापूर्वी आलेल्या एका पुस्तकात मांडण्यात आलंय. ज्येष्ठ राजकीय विचारवंत सॅम्युअल हंटिंग्टन यांनी याला क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन असं म्हटलंय. काय आहे हा सिद्धांत आणि या सिद्धांताचा आणि आजच्या युद्धाचा काय आहे संबंध? पाहूयात हा विशेष रिपोर्ट. हे युद्ध तेलासाठी की धर्मासाठी? हंटिंग्टनचा निष्कर्ष, धर्मयुद्धाचा संघर्ष. भगवद्गीता ते हंटिंग्टन, संस्कृती संघर्षाचं आकलन. अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण हे फक्त युद्ध 3 देशांमधलं युद्ध नाही, तर ते युद्ध आहे 3 धर्मांमधलं आणि 3 संस्कृतींमधलं सुद्धा. 1996 मध्ये लिहिलेल्या एका पुस्तकात हे युद्ध कसं अटळ आहे हे मांडून ठेवलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स. ज्येष्ठ राजकीय विचारवंत सॅम्युअल हंटिंग्टन यांनी लिहिलेल्या या पुस्तकात युद्धाची पूर्वकल्पना देऊन ठेवली आहे. आज जगाच्या मध्यभागी असलेल्या पश्चिम आशियाच्या आकाशात क्षेपणास्त्र अग्नितांडव खेळत आहेत. होर्मुझची खाडी रोखून जगाचा तेलमार्ग संकटात आलाय. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातला हा संघर्ष तेलाच्या अर्थकारणावरच्या मक्तेदारीसाठी आहे असं वरकरणी वाटत असलं तरी त्याकडे आणखी एका चौकटीतून पाहता येतं. ती चौकट आहे धर्माची, धर्मयुद्धाची. ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम या एकच उगमस्थान सांगणाऱ्या पण एकमेकांशी सतत रक्तरंजित युद्ध करणाऱ्या 3 धर्मांची. त्यामुळे हे युद्ध फक्त अमेरिकेच्या दादागिरीचं नाही, इराणच्या चिवटपणाचं नाही किंवा इस्रायलच्या प्रतिशोधाचंही नाही. ते युद्ध आहे वर्षानुवर्ष जपलेल्या अस्मितांचं, धारणांचं आणि अहंकाराचंही. भविष्यातील संघर्षाचे मुख्य उगमस्थान हे प्रामुख्याने आर्थिक किंवा वैचारिक नसेल तर ते सांस्कृतिक असेल असं सॅम्युअल हंटिंग्टन यांचा मुख्य सिद्धांत होता. त्यांनी या पुस्तकात नक्की काय म्हटलंय ते समजावून घेऊया. शीतयुद्धानंतर जग भांडवलशाही विरुद्ध साम्यवाद असं न राहता आमची संस्कृती विरुद्ध तुमची संस्कृती असं विभागलं जाईल. जिथे 2 संस्कृतींच्या भौगोलिक आणि धार्मिक सीमा भिडतात त्या फॉल्ट लाईनवर मानवी संघर्ष होणं अटळ आहे. आधुनिकता म्हणजे पाश्चिमात्यकरण नसेल. माणूस तंत्रज्ञान आधुनिक वापरेल पण विचार मूळ धर्माचाच करेल. प्रत्येक संस्कृतीचं एक नेतृत्व किंवा कोर स्टेट असेल जो आपली संस्कृती श्रेष्ठ तर दुसरा कनिष्ठ म्हणून भांडेल. कुठलीही या ठिकाणी तशा पद्धतीची शक्यता नाही. खरा जो प्रश्न आहे तो इकॉनॉमिक इंटरेस्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आपल्याला अशी सध्याची जी स्थिती पाहावयास मिळते ती धर्मयुद्ध न होता म्हणजे जागतिक पटलावर धार्मिक अस्तित्वावर युद्ध होण्याची सध्या तरी स्थिती होणार नाही. त्याचं कारण तसं जर असतं सर्व मुस्लिम राष्ट्र एकत्र येऊन अमेरिका किंवा इस्रायल विरुद्ध लढले असते, परंतु ज्याचे त्याचे त्या ठिकाणी सामरिक इंटरेस्ट आहे. म्हणजे शिया सुनी हा जरी ते त्याचे कांगोरी असतील त्या प्रश्नाकडे तरी एकमेकांच्या स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट असल्या कारणाने क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनचं रूपांतर सध्याच्या इराण इस्रायल संघर्षाच्या याच्यात होऊ शकत नाही. हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. जगातल्या संस्कृती संघर्षाचा भाष्यकार अशी ओळख असलेल्या या विचारवंताने जगाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला. त्यांनी जगाची विभागणी देशांच्या सीमांवर न करता ती संस्कृतींच्या आधारावर केली. जगाला 8 प्रमुख संस्कृतींमध्ये विभागून त्यांनी हे दाखवून दिलं की भविष्यात देश एकमेकांशी नाही तर संस्कृती एकमेकांशी भिडतील. हंटिंग्टन यांनी वर्तवलेलं हे भाकीत आज अनेक बाजूंनी खरं ठरतंय. आज इराणकडे क्षेपणास्त्र आधुनिक आहेत पण त्यांची प्रेरणा कुराण आणि करबलाच्या 1400 वर्षापूर्वीच्या लढाईत दडलेली आहे. अमेरिका लोकशाहीच्या बाता मारते पण प्रत्यक्षात ती ख्रिश्चन मूल्य जगावर लादण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प ख्रिस्ती धर्मगुरूंसोबत प्रार्थना करतात तेव्हा ख्रिश्चन जगाला एक धार्मिक झेंड्याखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतात हे समजून घ्यायला हवं. इस्रायलचे अध्यक्ष नेतन्याहू आपल्या भाषणात ज्यू धर्मियांसाठी धोका सांगताना अमालेकचे दाखले देत आहेत. हंटिंग्टन यांनी जगाची विभागणी प्रामुख्यानं 7 ते 8 मुख्य संस्कृतींमध्ये केली आहे. पाश्चात्य, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. इस्लामी,
मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, दक्षिण पूर्व आशियातील मुस्लिम देश, हिंदू प्रामुख्याने भारत आणि नेपाळ, चीनी किंवा कन्फ्युशियन्स चीन, व्हिएतनाम, कोरिया, ऑर्थोडॉक्स रशिया आणि पूर्व युरोप, लॅटिन अमेरिकन, दक्षिण आणि मध्य अमेरिका, जपानी, जपान ही स्वतंत्र संस्कृती त्यांनी मानली, आफ्रिकन, उपसहारा आफ्रिका. जगात 21 कोटी शिया आहेत. त्यांचं ज्याला एकछत्री नेतृत्व इराण करतो आणि ते मध्य पूर्वेतनं नामशेष होण्याकरता युद्ध आहे. त्याला डायमेन्शन काही दिले जातील, त्याला कुठलेही बाकीचे तेल, पैसा, होर्मुझची खाडी वगैरे सांगितलं जाईल, पण मुळात ते आहे युद्ध जे 680ला अपूर्ण राहिलंय ते आता पूर्ण होणार आहे. आणि त्याच्यात असे गट पडलेत. त्यामुळे या युद्धाकडे फार बारकाईने बघितलं पाहिजे. याच्यानंतर सुन्नी मुस्लिम आणि शिया याच्यातल्या शियांचा निपात होणार का पुन्हा एका नवीन संघर्षाकरता बीजांची सुरुवात होणार हे पाहणं मोठं मनोरंजक आहे. हंटिंग्टन इस्रायलला पाश्चात्य संस्कृतीचा एक भाग किंवा त्याच्याशी अत्यंत निगडीत असलेला देश मानतात. ज्यू ख्रिश्चन मूल्य पाश्चात्य संस्कृतीचा पाया आहेत असं त्यांचं मत आहे. पाश्चात्य, ऑर्थोडॉक्स आणि लॅटिन अमेरिकन यात ख्रिश्चन धर्माची विभागणी होते असं त्यांचं म्हणणं आहे. हंटिंग्टन यांची ही संस्कृती संघर्षाची मांडणी कळली तर इस्रायल आणि अमेरिका एकत्र का हे स्पष्ट होत जातं. इराण, इराक, सिरिया, काही अरबी राष्ट्रांचा इस्रायल आणि अमेरिका द्वेषही समजून घेता येतो. हंटिंग्टन यांनी शीतयुद्धानंतरच्या जगाचं भविष्य अचूक ओळखलं होतं असं म्हणतात. 9/11चा दहशतवादी हल्ला, आयसिसचा उदय, जगभर वाढत असलेला कट्टरतावाद या घटना हंटिंग्टन यांच्या भाकिताला पुष्टी देतात. लोक आता विचारसरणीपेक्षा स्वतःच्या धर्माला आणि संस्कृतीला जास्त महत्त्व देऊ लागले आहेत हेही अनेकदा स्पष्टपणे जाणवतं. हंटिंग्टन यांच्या या सिद्धांताचं जेवढं कौतुक झालं तेवढीच त्यावर टीकाही झाली. काय होते या टीकेचे मुद्दे आपण समजून घेऊया. हंटिंग्टन यांनी संस्कृतींना एकसंध मानलं, पण प्रत्यक्षात एकाच संस्कृतीमध्ये भीषण युद्ध होतात. इराण इराक युद्ध किंवा सध्याचं रशिया युक्रेन युद्ध हे दोन्ही ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन देश असूनही तिथे संस्कृतीपेक्षा राष्ट्रीय हित जास्त महत्त्वाचं ठरलं. हंटिंग्टन यांनी जगाची विभागणी केवळ 8 गटात केली. त्यामुळे प्रत्येक संस्कृतीतील विविधता आणि गुंतागुंत दुर्लक्षित राहिली. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात देश एकमेकांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत. त्यांचा व्यापार इतका मोठा आहे की ते कुणालाही पूर्ण युद्ध परवडणारं नाही. उदाहरणार्थ चीन आणि अमेरिका. दुसरी संस्कृती ही कायमच शत्रू नसते असं मनात असल्याने हा सिद्धांत शांतता प्रस्थापित करण्याऐवजी द्वेष पसरवतो. हा सिद्धांत मुळात पश्चिमेकडील देशांना इतर संस्कृतींविरुद्ध भडकवण्यासाठी वापरला गेलाय असा आरोप होतो. शेवटी विचारवंत मुद्दे मांडतात त्याला जशी एक पटण्याजोगी बाजू असते तशीच दुसरी न पटण्याजोगी ही भूमिका असते. प्रत्येक युद्ध हे धर्मयुद्ध म्हणून पाहायचं की नाही हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन असू शकतो. संघर्ष आणि समन्वय या मानवी संस्कृतीच्या कायम मूलभूत प्रेरणा राहिल्या आहेत. संघर्ष, समन्वय हा कायम टिकत नाही. तो प्रत्येक काळात बदलत्या संदर्भानुसार बदलतही राहतो. म्हणूनच एकेकाळच्या महासत्ता आज महासत्ता उरलेल्या नाहीत हेही तेवढंच वास्तव आहे. काळ बदलला की इतिहासही बदलतो. शेवटी बदल हाच एकमेव शाश्वत असतो. हे जगाच्या इतिहासात वारंवार सिद्ध झालंय. त्यामुळे कोणत्याही महासत्तेने माज करू नये, कोणीही स्वतःला कमी लेखू नये. आज सुरू झालेल्या युद्धातून जीवनाचा हाच धडा आपण शिकलो तरी पुरेसं आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.